नागपुरातील इंदोरा येथील उत्थान नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये मोठ्या आर्थिक अनियमिततेचा पर्दाफाश झाला आहे। संस्थेमध्ये 4.5 कोटी रुपयाचा घोटाळा उघड झाल्यानंतर जरीपटका पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष, संचालक आणि एजंटसह एकूण 21 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। नारायण गाडेकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान उघडकीस आले की 2021 ते 2023 या कालावधीत संस्थेच्या विविध योजनांमधून जसे की एफडी आणि बचत योजनाद्वारे सामान्य नागरिकांकडून कोट्यावधी रुपये जमा करण्यात आले, पण ती रक्कम गुंतवणूकदारांना परत करण्यात आलेली नाही। या घोटाळ्यात आरोपीमध्ये संस्थेचे अध्यक्ष महेंद्र जनार्दन राऊत यांच्यासह संचालक मंडळाचा यात समावेश आहे। मिळालेल्या माहितीनुसार संस्थेच्या एजंटनी नागरिकांचा विश्वास संपादन करून गुंतवणुकीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले। मात्र हे पैसे संस्थेच्या हितासाठी न वापरता खासगी फायद्यासाठी वापरण्यात आले। गुंतवणूकदारांना वेळेवर पैसे परत मिळाले नाही, त्यामुळे त्यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार केली। त्यानंतर अप्पर विशेष लेखा परीक्षकांनी 2019 ते 2023 या कालावधीत संस्थेची सखोल चौकशी केली। ऑडिटमध्ये स्पष्ट झाले की संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाला असून नियमांचे उघडपणे उल्लंघन करण्यात आले आहे। घोटाळा उघडकीस येताच जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। पोलीस प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेऊन दस्तऐवज पुरावे गोळा करण्याचे काम करत आहेत। आमच्याकडे एक तक्रार प्राप्त झाली। ॲडिशनल ऑडिटर शासनाचे वर्ग 1 चे सहकारी संस्थेचे नारायण गादेकर हे स्वतः वैयक्तिक त्यांची फिर्याद घेऊन आले। त्यांनी सांगितलं की उत्थान नागरी सहकारी पतसंस्था जी आहे ते ज्याचं मुख्य ऑफिस इंदोरामध्ये होतं व त्यांचं शाखाही नारामध्ये आहे, त्यांनी मागील खूप वर्षापासून नुकसानीचा अर्थसंकल्प सादर करत होते। त्यामुळे 2018 पासून ते 2023 पर्यंतचा त्यांचा पूर्ण ताळेबंद पुन्हा ऑडिट करण्याबाबत त्यांना आदेशित करण्यात आलं होतं। त्या पतसंस्थेवरती लिक्विडेटर देखील शासनाने नेमला होता। ऑडिटमध्ये त्यांच्या लक्षात आलं, सगळी अनियमितता लक्षात आली। संचालक मंडळांकडून गैरवाजवीपणाने कर्ज वाटप केले किंवा ठेवी घेऊन दिल्यात, कमिशन्स दिले गेले लोकांना चुकीच्या पद्धतीने, खोटे रेकॉर्ड्स तयार केले गेले, खोटे रेकॉर्ड्स तयार करून ते शासनाला सबमिट केले गेले। अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या त्या 5 वर्षाच्या ऑडिटमध्ये त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी तसा अहवाल तो त्यांच्या सहकारी निबंधक यांना पाठवला होता। त्यांच्या आदेशानुसार ते तक्रार दाखल करायला आले होते। त्याप्रमाणे आपण 21 संचालक 2018 पासूनचे त्यांचे जे असलेले वेगवेगळे संचालक, असे 21 संचालकांच्या विरुद्ध वेगवेगळ्या कलमांमध्ये चिटिंग, फॉर्जरी, बनावट कागदपत्र, बनावट हिशोब तयार करणं या कलमांखाली आपण गुन्हा दाखल केलेला आहे। तपास चालू आहे। याच्यामध्ये मुख्य आरोपी कोण आहे सर? ह्याच्यामध्ये मुख्य आरोपी हे सगळे संचालक मंडळ आहे, असा कोण मुख्य नाही। सर्व संचालक मंडळाने घेतलेले निर्णय असतात। हे त्यांच्या सभेमध्ये निर्णय घेऊन कर्ज वाटपाचे निर्णय असतात, ठेवीचे निर्णय असतात, कोणाला किती कमिशन द्यायचे ह्याचे निर्णय असतात आणि तसेच जे ताळेबंद बनवले जातात, वार्षिक ताळेबंद बनवून ते ऑडिट करून ते सादर करतात, त्याच्यावरती सगळ्या संचालक मंडळांच्या सह्या असतात। त्यामुळे ते सगळे संचालक एकत्रितपणे जबाबदार आहेत। किती पैशाचा घोटाळा आहे? हा घोटाळा एकूण 4 करोड 54 लाख इतक्या रकमेचा घोटाळा आहे। त्याचा तपास आता चालू आहे। काही नाव सांगा सर घोटाळ्याचे नाव आहे? सदर याच्यामध्ये महेंद्र राऊत, रवींद्र मेश्राम, दुर्योधन डहारे, भगवान नन्नावरे, श्रीमती छायाताई मेश्राम असे 21 जण आहेत, जे सगळे संचालक मंडळ वेगवेगळ्या कालावधीमध्ये ते संचालक म्हणून होते। आता किती अरेस्ट झाले आरोपी? काही अजूनपर्यंत कोणालाही अरेस्ट करण्यात आलेलं नाही। आता प्राथमिक तपास सुरू आहे। ज्या ऑडिटरनी जे कागदपत्र सादर केलेली आहेत त्याची पाहणी करून अटक आणि याच्या पुढची प्रोसिजर आम्ही करणार आहोत।